खरं तर महाभारतावर अनेक पुस्तकं लिहिली गेलीत आणि अशी 5 पुस्तकं म्हणायची झाली तर थोडंसं डिफिकल्ट आहे, तरी प्रयत्न करूयात. तर पहिलं पुस्तक मला दिसतंय ते म्हणजे श्रीकृष्ण चरित्र, चिवैद्यांनी लिहिलेलं. हे पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे. दुसरं असं आहे की युगांत, जरी या पुस्तकाबद्दल वादविवाद असले तरी सुद्धा एक महाभारताचा वेगळा दृष्टिकोन तुम्हाला देण्यासाठी नक्कीच कामी येईल. युगांत इरावती कर्वे. तिसरं पुस्तक मला असं म्हणावं लागेल की बाळशास्त्री हरदासांचं, कारण बाळशास्त्री हरदासांचा महाभारतावर प्रचंड अभ्यास होता. त्यांनी त्यांच्या व्याख्यानातनं आलेलं पुस्तक म्हणजे महाभारतावरील व्याख्यान आहे, बाळशास्त्री हरदास. चौथं पुस्तक या महाभारताबद्दल ज्या अनेक काय म्हणू आपण की महाभारताबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात रुजू झाले, त्या सगळ्या गैरसमजांना खोडून काढणारं पुस्तक म्हणजे महाभारताचे वास्तव दर्शन, प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांचं पुस्तक आहे. हे तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे. पाचवं आणि शेवटचं पुस्तक मी म्हणेन की या सगळ्या ग्रंथ वाचून झाल्यानंतर तुम्हाला आता जे प्रश्न पडलेत महाभारताबद्दलचे आणि ते सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला पाहिजे असतील तर महाभारताचा उपसंहार ग्रंथ जो पुन्हा चिवैद्यांनीच लिहिलेला आहे तो तुम्ही वाचायला हवा. ही पुस्तकं मी आता चोरून घेऊन जाणार आहे. ऑन कॅमेरा सांगते मी घेऊन जाणार आहे.